एका बाजूला परीक्षेचा डोंगर यशस्वीपणे पार केलेले हजारो उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीचा उत्सव साजरा करणाऱ्या निवडणुका. पण या दोन्हींच्या मध्ये अडकली आहे महाराष्ट्रातील शिक्षक भरती. MSTEIT 2025 परीक्षेचा निकाल लागून 3 महिने झालेत, पण पवित्र पोर्टलवर अजूनही शांतता आहे. हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की आपल्या व्यवस्थेचाच एक भाग? चला आज जरा खोलात शिरून बघूया की हे सगळं नेमकं का आणि कशामुळे घडतंय. हो, आणि हा गुंता सोडवणं खरंच महत्वाचं आहे, कारण याच्याशी हजारो उमेदवारांचं भविष्य जोडलेलं आहे. आज आपण फक्त काय झालं हे नाही, तर असं का झालं आणि महत्वाचं म्हणजे आता पुढे काय, यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण ही निवडणूक आचारसंहिता, प्रशासकीय कामकाज आणि उमेदवारांची सद्यस्थिती या प्रत्येक धाग्याला उलगडून पाहू. अगदी बरोबर. चला मग वस्तुस्थितीपासून सुरुवात करूया. मे-जून 2025 मध्ये परीक्षा झाली. 18 ऑगस्टला निकाल जाहीर झाला. उमेदवारांना वाटलं की आता लगेच प्रक्रिया सुरू होईल, पण आता नोव्हेंबर उजाडलाय आणि 4 नोव्हेंबर पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सगळं थांबलंय. पण माझा पहिला प्रश्न हा आहे की ही आचारसंहिता इतकी कठोर असते का, की ती आधीच सुरू झालेल्या प्रक्रियेलाही थांबू शकते? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता किंवा ज्याला आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणतो, ही एक खूप शक्तिशाली गोष्ट आहे. गंमत म्हणजे हा काही संसदेने बनवलेला कायदा नाहीये. ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने निवडणूक आयोगाने तयार केलेली एक नियमावली आहे. तिचं उल्लंघन केल्यास थेट तुरुंगवासाची शिक्षा होत नाही, पण निवडणूक आयोग त्यावर कठोर कारवाई करू शकतो, अगदी उमेदवारी रद्द करण्यापर्यंत. त्यामुळे कोणतंही सरकार धोका पत्करत नाही. अच्छा, म्हणजे हा कायद्यापेक्षा सर्वांच्या सहमतीने तयार झालेला एक नैतिक दबाव आहे, जो पाळावाच लागतो. अगदी तसंच. आणि या नियमावलीनुसार आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार कोणतीही नवीन धोरणं, योजना, आर्थिक घोषणा किंवा नियुक्त्या जाहीर करू शकत नाही. यामागचा उद्देश स्पष्ट आहे. सत्ताधारी पक्षाला निवडणुकीच्या काळात सरकारी यंत्रणेचा वापर करून मतदारांवर प्रभाव टाकता येऊ नये. आणि याच नियमांमध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू करणे किंवा नवीन नियुक्त्या देणे यावर स्पष्ट बंधनं आहेत. पण पण इथेच तर खरा गोंधळ आहे. निकाल तर आचारसंहिता लागण्याच्या खूप आधी म्हणजे ऑगस्टमध्येच जाहीर झालाय. मग पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू करणं ही नवीन प्रक्रिया कशी मानली जाते? हा तर त्याच भरतीचा पुढचा टप्पा आहे, नाही का? आणि इथेच प्रशासकीय दृष्टिकोन आणि उमेदवारांचा दृष्टिकोन यात फरक पडतो. आपल्या माहितीनुसार ही जी टेट 2025 नंतर होणारी शिक्षक भरती आहे, ती दुसऱ्या टप्प्यातली आहे, ज्यात जवळपास 14,000 ते 15,000 जागा भरल्या जाणं अपेक्षित आहे. प्रशासकीय दृष्टिकोनातून निकाल लागणे ही एक पायरी आणि पवित्र पोर्टलवर उमेदवारांकडून पसंतीक्रम भरून घेणे म्हणजेच नोंदणी सुरू करणे ही दुसरी आणि पूर्णपणे स्वतंत्र पायरी मानली जाते. पण हे थोडं विचित्र नाही का? म्हणजे एकाच भरतीचे 2 टप्पे, पण आयोग आणि प्रशासन त्यांना स्वतंत्र मानतं. यात उमेदवारांचा काय दोष? प्रशासनाच्या या तांत्रिक भूमिकेमुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे. यावर काहीतरी तोडगा निघाला नको का? ठीक आहे. आणि ती प्रशासकीय सोयीनुसार लावली जाते. याच तांत्रिक मुद्द्यामुळे हजारो उमेदवारांचं भविष्य थांबलेलं आहे. हा केवळ नियम नाही, तर नियमांचा प्रशासकीय सोयीनुसार लावलेला अर्थ आहे. आपल्याला आठवत असेल, 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही अगदी अशाच प्रकारे भरती संबंधित निर्णय थांबवण्यात आले होते. त्यामुळे हा अनुभव नवीन नाही. बरोबर आहे. आणि माझ्या वाचनात असंही आलं आहे की काही प्रकरणांमध्ये जर भरती प्रक्रिया अत्यावश्यक सेवांशी म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेसशी संबंधित असेल, तर निवडणूक आयोग विशेष परवानगी देतो. शिक्षण ही अत्यावश्यक सेवा नाही का? सरकारने आयोगाकडे विशेष परवानगीसाठी प्रयत्न का करू नये? हा एक उत्तम प्रश्न आहे. तात्विकदृष्ट्या शिक्षण ही नक्कीच अत्यावश्यक सेवा आहे. पण प्रशासकीय पातळीवर अत्यावश्यक या शब्दाचा अर्थ आरोग्य किंवा कायदा सुव्यवस्था यांसारख्या सेवांपुरता मर्यादित ठेवला जातो, जिथे भरती थांबल्यास थेट सार्वजनिक जीवनावर परिणाम होतो. शिक्षण विभागातील भरतीला त्या श्रेणीत आणून आयोगाकडून परवानगी मिळवणे हे खूप जिकिरीचे आणि वेळखाऊ काम आहे. आणि सध्याची परिस्थिती पाहता जिथे निवडणुका तोंडावर आहेत, तिथे शिक्षण विभाग आयोगाकडून कोणतीही तक्रार किंवा नोटीस येऊ नये यासाठी हा धोका पत्करण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. तुमचा मुद्दा पटला.
म्हणजे निवडणूक आयोग परवानगी देण्याची शक्यता कमी आणि सरकार धोका पत्करणार नाही या चक्रात ही प्रक्रिया पूर्णपणे अडकली आहे. मग यातून मार्ग कधी निघणार? उमेदवारांना अजून किती काळ अशीच अनिश्चिततेत वाट पाहावी लागेल? काही निश्चित अंदाज आहे की आपल्याकडे? हो, आपल्याकडील माहितीच्या आधारे एक अंदाज नक्कीच बांधता येतो. ही स्थानिक निवडणूक 2 डिसेंबरला आहे आणि निकाल 3 डिसेंबरला लागेल. म्हणजे साधारणपणे 4 किंवा 5 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर सरकारवर कोणताही दबाव राहणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की 5 डिसेंबरलाच पोर्टल सुरू होईल. अच्छा, म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतरही लगेच प्रक्रिया सुरू होणार नाही. मग अजून काय अडथळा आहे? अडथळा नाही, पण प्रशासकीय कामाला थोडा वेळ लागतो. एकदा आचारसंहिता संपली की शिक्षण विभाग फाईल पुन्हा हलवेल, आवश्यक परवानग्या घेईल आणि मग पोर्टल सुरू करण्याची घोषणा करेल. यात काही आठवड्यांचा कालावधी जाऊ शकतो. पण आपल्या माहितीमध्ये एक जास्त महत्त्वाचा संदर्भ आहे. सर्वोच्च न्यायालयाने या स्थानिक निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याचा अर्थ एकदा ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपली की भरती प्रक्रियेला पूर्णपणे हिरवा कंदीर मिळेल. म्हणजे आपण डिसेंबरच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत काहीतरी घोषणा अपेक्षित करू शकतो का? हो, अगदी तसंच. एक आशावादी अंदाज बांधायचा झाल्यास डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी 2026च्या सुरुवातीला पवित्र पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे. याचा सरळ अर्थ असा की उमेदवारांच्या पदरी आणखी 1 ते 1.5 महिन्याची प्रतीक्षा आली आहे. जानेवारी 2026 म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात उमेदवारांसाठी आशेचा किरण घेऊन येईल. पण हा जो मधला काळ आहे नोव्हेंबर डिसेंबरचा, तो मानसिकदृष्ट्या खूप कठीण असू शकतो. परीक्षा देऊन चांगला स्कोर करूनही हातात काहीच नसण्याची भावना खूप त्रासदायक असते. नक्कीच. ही अनिश्चितता खूप थकवणारी असते आणि म्हणूनच हा प्रतीक्षा कालावधी उमेदवारांनी कसा घालवावा यावर विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. नुसती वाट पाहण्यापेक्षा काही गोष्टी प्रोॲक्टिव्हली करता येतात. बरोबर. तर याच मुद्द्यावर येऊया. हा निराशाजनक प्रतीक्षा कालावधी उमेदवारांसाठी खूप महत्वाचा आहे. या काळात त्यांनी फक्त शांत बसून राहणं योग्य आहे का, की ते काही ठोस पावलं उचलू शकतात? नक्कीच उचलू शकतात. सर्वात पहिली आणि मूलभूत गोष्ट म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणे. उमेदवारांनी नियमितपणे 2 महत्त्वाच्या वेबसाईट्स तपासत राहाव्यात. एक म्हणजे पवित्र पोर्टलची अधिकृत वेबसाईट जी आहे edustaf.maharashtra.gov.in आणि दुसरी MSCE पुणेची वेबसाईट mscepune.in. कोणतीही खरी आणि अधिकृत घोषणा याच 2 ठिकाणी प्रसिद्ध होईल. दिवसातून एकदा या वेबसाईट्स तपासण्याची सवय लावली पाहिजे. ही झाली माहिती मिळवण्याची गोष्ट, जी एक प्रकारची पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी आहे. पण काही प्रोॲक्टिव्ह म्हणजे काही कृतिशील पावलं उचलता येतील का? उदाहरणार्थ कागदपत्रांची तयारी, प्रक्रिया सुरू झाल्यावर धावपळ होऊ नये म्हणून आत्ताच काही तयारी करता येईल का? अगदी बरोबर मुद्दा मांडलात. दुसरं महत्त्वाचं पाऊल आहे कागदपत्रांची तयारी. एकदा पोर्टल सुरू झालं की नोंदणीसाठी आणि पसंतीक्रम भरण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. हे आपण मागच्या भरतीमध्ये पाहिलं आहे. त्यामुळे आता जो वेळ मिळाला आहे तो एका संधीसारखा पाहिला पाहिजे. सर्व आवश्यक कागदपत्र जसे की टाईट स्कोअर कार्डची प्रिंट, सर्व शैक्षणिक वर्षांची प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर, EWS प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट हे सगळं एका फाईलमध्ये व्यवस्थित लावून ठेवावं. काही कागदपत्रांची मुदत संपत असेल तर ती नूतनीकरण करून घ्यावीत. ही तयारी ऐनवेळी होणारी धावपळ आणि चुका टाळेल. हे खूपच व्यावहारिक आहे. आता तिसऱ्या मुद्द्याकडे येऊया, जो आजकाल खूप महत्वाचा झाला आहे, सोशल मीडिया. तुम्ही म्हणालात की सोशल मीडियाचा वापर माहितीसाठी होतो, पण त्याचा वापर माहिती मिळवण्यापलीकडे सरकारवर किंवा यंत्रणेवर एक सकारात्मक दबाव आणण्यासाठी होऊ शकतो का? निश्चितच. सोशल मीडिया हे एक दुधारी शस्त्र आहे. माहिती मिळवण्यासाठी #पवित्रा पोर्टल 2025 किंवा #ताईट 2025 यांसारखे हॅशटॅग फॉलो करणं महत्त्वाचं आहेच. पण त्याचबरोबर एक संघटित डिजिटल मोहीम म्हणजे कॅम्पेन चालवून शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव किंवा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत आपली मागणी पोहोचवणं शक्य आहे. अर्थात हे करताना भाषा अत्यंत संयमित, मागणी स्पष्ट आणि दृष्टिकोन सकारात्मक असावा. आम्ही वाट पाहत आहोत, कृपया प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा, अशा आशयाची विनंती अधिक प्रभावी ठरते. वैयक्तिक टीका टिप्पणी टाळून समूहाने एक आवाज उठवला तर तो नक्कीच ऐकला जातो.
आणि या सगळ्याच्या पलीकडे उमेदवारांना मानसिक स्वास्थ्यासाठी कोणता महत्वाचा सल्ला द्याल? कारण ही प्रतीक्षा खरोखरच दमवणारी आहे. ती फक्त काही काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. निवडणूक ही एक घटना आहे जी संपणार आहे. एकदा ती संपली की भरती प्रक्रियेला वेग येईल याची खात्री बाळगायला हरकत नाही. हा वेळ स्वतःच्या विकासासाठी वापरा, वाचन करा किंवा दुसरी एखादी आवड जोपासा. सतत भरतीच्याच विचारात राहिल्यानं फक्त निराशा वाढेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. तर या आपल्या सविस्तर चर्चेचा अर्थ स्पष्ट आहे. शिक्षक भरती प्रक्रियेतील विलंब हा प्रणालीतील एखादा मोठा दोष किंवा सरकारचा हेतू नाही, तर निवडणूक प्रक्रियेचा एक अपरिहार्य आणि तांत्रिक परिणाम आहे. लोकशाहीत नियम सर्वांसाठी सारखे असतात आणि ते पाळले जात आहेत, जरी त्याची किंमत उमेदवारांना अनिश्चिततेने मोजावी लागत असली तरी. अगदी बरोबर. आणि हे आपल्याला एका मोठ्या आणि अधिक मूलभूत विचाराकडे घेऊन जाते. भारतासारख्या देशात कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या निवडणुका या सतत सुरूच असतात. कधी लोकसभा, कधी विधानसभा, तर कधी स्थानिक स्वराज्य संस्था. अशा परिस्थितीत शिक्षक भरतीसारख्या अत्यावश्यक आणि नियोजित सेवांवर त्याचा वारंवार परिणाम होऊ नये यासाठी काहीतरी वेगळी यंत्रणा असू शकते का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो, कारण आचारसंहिता गरजेची आहे, त्यात वादच नाही. पण त्यामुळे होणारा विलंब टाळण्यासाठी ज्या प्रक्रिया आधीच मंजूर झालेल्या आहेत, ज्यांच्यासाठी निधी उपलब्ध आहे आणि ज्या पारदर्शक पद्धतीने होणार आहेत, त्यांना सुरू ठेवण्याबाबत काही विशेष तरतूद करता येईल का? निवडणूक आयोग आणि सरकार मिळून यासाठी काही कायमस्वरूपी मार्ग काढू शकतं का, जेणेकरून भविष्यात कोणत्याही उमेदवारांना अशा प्रकारे प्रशासकीय आणि लोकशाही प्रक्रियेच्या कचाट्यात अडकून राहावं लागणार नाही? हा प्रश्न आजच्या चर्चेनंतर प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे.